नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचपल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. अतिशय आनंदाची गोष्ट ही आहे की आज एकाच वर्षात मी 3 वेळेला 3 वेगळ्या चित्रपटांसाठी कोणाशी तरी बोलतोय आणि ज्याचा प्रवास मी पूर्वीपासून बघितलाय. तो माझा आवडता मित्र आणि अजून काय म्हणू त्याला, खूप कौतुक करायचंय मला. अभिनय, तुझं स्वागत आहे. आणि या वर्षभरात तुझी हॅट्रिक झालेली आहे चित्रपटांची आणि आता उत्तरमध्ये एका वेगळ्या भूमिकेतनं तू येतोस. तर तुझ्या मनाला काय प्रश्न पडलेत की ज्याची उत्तरं तुला शोधायचेत? माझ्या मनात सध्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे की लोकांना हा सिनेमा कसा वाटेल, माझं काम ह्यात लोकांना कसं वाटेल, लोक ते कसा स्वीकारतील आणि काय वेगळी शैली जी मी इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय, वेगळी अभिनयाची शैली दाखवण्याचा प्रयत्न केलाय, काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न केलाय, प्रोसेस वेगळी ठेवली आहे. तर ती कितपत सक्सेसफुल होते, कितपत लोकांपर्यंत पोहोचते, ह्याची खूप आतुरतेने वाट बघतो. मी खूप पॉझिटिव्ह आहे या सगळ्या गोष्टींबद्दल. मला खूप चांगल्या अपेक्षा आहेत लोकांकडनं. पण आय होप की आत्तापर्यंत लोक जे माझ्या कामात शोधत होते त्यांना त्याचं उत्तरमधनं मिळेल. मुळात रेणुका शहाणे या तुझ्या आईची भूमिका करते आणि सेटवरचं निनाद आणि आईचं, तुझी कॅरेक्टर आहे, तुझा निनाद आहे याच्यात, आणि निनाद आणि आईचं जे ट्युनिंग आहे सेटवरचं ते आम्हाला जाणून घ्यायचं. निनाद आणि आईचं ट्युनिंग जे सेटवरचं आहे ते पण अतिशय ते खूप फ्रेंडली, मिस्चिवियस असं आहे. कारण रेणुकाताई खूप मिस्चिवियस आहेत, खूप फ्रेंडली आहेत, भयानक हंबल आहेत आणि खूप ब्रिलियंट, खूप स्मार्ट आहेत. सो आम्ही नेहमी शूटिंग झाल्यावरती किंवा शूटिंगच्या मध्ये जेव्हा मी गप्पा मारत बसायचो, आमच्या खूप गप्पा व्हायच्या, आमचं खूप बोलणं व्हायचं आणि त्याच्यामुळे आमची एक चांगली केमिस्ट्री फॉर्म झाली. आणि मुळात म्हणजे रेणुकाताई खूप स्पॉन्टेनियस आहेत. ते त्या मोमेंटमध्ये येऊन ओव्हर प्रिपरेशन करत नाहीत कुठल्याच गोष्टींचं. ते येतात त्या मोमेंटमध्ये आणि तिथे ते काहीतरी मॅजिक करतात. सो ती एक क्वालिटी आहे त्यांच्याकडनं जी खूप शिकण्यासारखी आहे. खरं आहे. मुळात ऋता बरोबरची तुझी केमिस्ट्रीचं आई मुलाचं आता सांगितलं, पण ऋता तुझी मैत्रीण. मैत्रीण दाखवली. ऋता बरोबर काम करत असतो. ऋता बरोबर मी काम पहिल्यांदा करतोय. माझी खूप इच्छा होती. तिचं नाटक मी 2दा बघितलंय, दादा एक गुड न्यूज, आणि मला तेव्हापासून इच्छा होती की यार मला हिच्यासोबत एकदा तरी काम करायचंय. खूप कमालीची ऍक्टर आहे ती, खूप कमालीचा प्रेझेन्स आहे तिचा आणि ती खूप मेहनती आहे, भयानक सिन्सिअर आहे. त्यामुळे खूप अशी मला असं पण वाटत होतं खूप शिकण्याची संधी पण आहे आपल्याला ऋताकडनं. आणि ऋता सोबत याआधी ओळखच होती, मैत्री अशी नव्हती. सिनेमा निमित्त थोडी मैत्री पण झाली आमच्यात. आणि या सिनेमात आम्ही पाळण्या घरापासूनचे मित्र होतो. म्हणजे आयुष्यातले 21 वर्ष आम्ही एकत्र घालवले. त्यामुळे ती मैत्री, तो बॉन्ड आम्हाला दाखवायचा होता. पण ऋता सोबत त्या गोष्टी खूप इझी झाल्या. खरंय. आणखीन महत्वाची गोष्ट ही की क्षितिज बरोबर तुझा दुसरा प्रोजेक्ट आहे. आजीबाई मध्ये तू 10 वर्षाचा होतास आणि इथे तू 21 वर्षाचा झाला. क्षितिज बद्दल थोडं. सरांबद्दल आय थिंक जे ते माझ्यात बघतात, जे कॅलिबर, जे पोटेन्शियल ते माझ्यात बघतात, ते मला वाटत नाही आजपर्यंत खूप जणांनी बघितलंय. अनेक दिग्दर्शकांनी बघितलंय, पण आय थिंक क्षितिज सरांनी त्यांना त्या सगळ्या गोष्टीला एक दिशा देणं जे म्हणतो ते खूप उत्तमरित्या केलेलं आहे. त्यांना माझ्यातले पॉझिटिव्ह, प्रोज आणि कॉन्स हे खूप छान प्रकारे त्यांना माहिती आहेत. त्यांना माहिती आहे माझ्याकडनं काम कसं काढून घ्यायचं. आम्हा दोघांची केमिस्ट्री आता इतकी छान झाली आहे की त्यांना त्यांच्या मनातलं मला ओळखायला आणि माझ्या मनातलं त्यांना ओळखायला फार वेळ नाही लागत. ते एक बॉन्ड आमच्यामध्ये फॉर्म झालाय, जो खरं तर मोठ्या भावाचा आणि लहान भावाचा एक बॉन्ड असतो तसा आमच्यात आहे. आणि ते खूप चांगले मार्गदर्शक आहेत, माझे मेंटॉर आहेत. आणि या सिनेमात त्यांनी माझी निवड केली, ही माझ्यासाठी खूप अत्यंत मोठी गोष्ट आहे. खरं तर त्यांना येऊन स्क्रिप्ट वगैरे ऐकवण्याची मला काही गरज नव्हती. जे त्यांनी केलं, घरी आले, स्क्रिप्ट ऐकवली मला. ते मग मला फक्त म्हणाले असते की उद्या सेटवर आहे, तर मी तसाच गेलो असतो न काही ऐकता. बट त्यांनी जी प्रिपरेशन आम्हाला दिली आहे, त्यांनी जी तालीम या सिनेमासाठी आम्हाला दिली आहे, त्याचबरोबर त्यांनी एक कोऑपरेटिव्ह एन्व्हायरमेंट असं त्यांच्या ह्याच्यामध्ये, तुम्ही तुमचे सजेशन्स, तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्ले करण्याचा फ्रीडम सर खूप देतात. त्याचबरोबर खूप लेखक आपण बघतो की थोडेसे पॉझिटिव्ह असतात त्यांच्या लेखनाला घेऊन. खूप चेंजेस त्यांना केलेले आवडत नाहीत. त्यांची अजिबात त्याच्यात काही चुकीचं नाही आहे, कारण ते त्या पात्रांसोबत, त्या सिनेमासोबत, त्या कथेसोबत 5-6 वर्षांपासून काम करत असतात. सो त्यामुळे तो कॅरेक्टर त्या पॉईंटला काय बोलले हे लेखकाकडून उत्तम कोणालाच माहिती नसतं. पण क्षितिज सर असे आहेत की ते सिरियस सीनमध्ये पण आम्हाला सांगायचे की थोडं इम्प्रोवाइज तुम्हाला वाटतंय का, तुम्हाला हे वाक्य इथे अजून घ्यावं असं वाटतंय का, तुम्हाला हे वाक्य वाढवावं असं वाटतंय का, हा फ्रीडम आम्हाला ते द्यायचं आहे. सो जेणेकरून
करून सीनचा अर्थ नाही बदलणार, पण तुम्हाला जर काही वाटतं इथे एखादी मुवमेंट करावीशी, यू हॅव फुल फ्रीडम टू डू इट. खरं. सो आय थिंक तो फ्रीडम, तो पाठिंबा खूप महत्वाचा असतो बरोबर. आणि क्षितिज सरांनी तो उत्तमरित्या दिला आम्हा सगळ्यांना. अगदी शेवटचा प्रश्न, अभिनयाच्या बाबतीत एक सांगावंसं वाटतं की अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून आपण त्याला ओळखतो, पण तो कुठलाही गर्व, इगो हा कधीच आपल्याला दिसत नाही. अतिशय पोलाईट असा आहे अभिनय. आणि इथे मला श्रेय द्यावंसं वाटतं ते आईच्या संस्कारांना. Yes. तर मला तुझ्या आईबद्दल अर्थात प्रियाताईंबद्दल आणि त्यांनी केलेल्या संस्कारांबद्दल जाणून त्यांनी केलेले संस्कार, माझी आई लहानपणापासूनच ती, आमचं नातं बदलत गेलंय. ती आधी आई होती, मग आई आणि मैत्रीण झाली, आणि आता ती सगळंच आहे. मेंटॉर आहे, खरंय. पाठिंबा देणारी आहे, सगळ्या गोष्टीत नेहमी मागे, माझ्या मागे असणारी बरोबर. व्यक्ती आहे. खरं. आणि जे काही आहे मी आज तिच्यामुळे आहे. माझ्या आईचं आणि माझं नातं जे आहे ते बदलत जरी असलं तरी तिच्यातली आई आणि तिच्यातलं महत्त्व काही कमी झालेलं नाहीये. खरं. मी किती मोठा झालो तरी मी तिच्यासाठी लहानच आहे. बरोबर. पण तिने जे संस्कार आणि जे व्हॅल्यूज देऊन आम्हाला वाढवलंय, खरं. त्याच्यामुळे कुठेतरी आज आम्ही इथवर आहोत, खरं. इथे काम करतोय आणि काम करू शकतोय. सो तिने आम्हाला कधी ऍक्टिंग नाही शिकवली. ती कधी कुठल्या प्रोड्युसरकडे जाऊन असं नाही म्हणाले की प्लीज माझ्या मुलाला बरोबर. काम द्या. बरोबर. ती आम्हाला फक्त एवढंच म्हणत गेली की तू जे काम करशील ते डिसिप्लिननी कर हो. आणि लोकांची वेळा पाड. खरं. या व्यतिरिक्त तिने कधी मला कुठला वेगळा सल्ला कधीच दिला नाही. सो त्यामुळे मी तिचा अतिशय ऋणी आहे की तिने तो फ्रीडम ऑफ थॉट, तिने आम्हाला आमचं फ्रीडम आणि आमचा इंडिपेंडन्स डेव्हलप करण्याची संधी दिली. खरं आहे. आणि आपण अभिनयाला शुभेच्छा देऊया आणि स्वामी कृपेने त्याला खूप यश मिळू दे. आणि हो, उत्तर चित्रपटाकरता आता तो आवाहन करेल आपल्याला. उत्तर आवर्जून बघा 12 डिसेंबरला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात. तुमच्या आईसोबत एक छान क्षण तुम्हाला घालवता येतील, कारण आपण आपल्या आईला मुख्यतः कधीच सिनेमागृहात जाऊन सिनेमा दाखवत नाही. सो त्यामुळे तुमच्या आईसोबत एक छान मुमेंट आणि एक छान क्षण जर तुम्हाला घालवायचं असेल तर उत्तर आवर्जून जाऊन बघा. आणि फक्त आईला नका घेऊन जाऊ, बाबांनाही घेऊन जा, तुमची बहीण असेल तर बहिणीलाही घेऊन जा, आणि तुमची मित्रमंडळी असेल त्यांची आई आणि ते असं सगळे एकत्र जाऊन बघा. आणि तुमचा प्रतिसाद आम्हाला नक्की कळवा. नक्की. धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.